तयार केलं होतं, जुट्टू पाडलेलं कसले हाल केले नमस्कार मंडळी, मोबाईल तर सर्वांकडेच आहेत. आपण त्याच्या साहाय्याने आपल्या छान छान आठवणी जपून ठेवू शकतो. आपण जगलेले प्रत्येक क्षण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो. आपल्या सर्वांसाठी ही एकच नंबर अचिव्हमेंट आहे. मुलांचं बालपण, आपलं तरुणपण, आई वडिलांच्या आठवणी, छोट्या छोट्या आनंदात सहभागी झालेले मित्रपरिवार. आपण फिरायला चाललो की डायनासोर बघायला चाललो आपण. अरे दोघांना बी चप्पल आणाय नाही. तिला आणली चप्पल. अरे अब कैसे जाए? क्या करें अब? ये क्या हो गया? लगता है ट्रैफिक है. ट्रैफिक भी बंद पड़ गया. ट्रैफिक बंद पड़ गया. इसे चालू को भी होता है. चालू कौन से बंद होता है? बंद कर दिया तुमने. मैं सीट चलती हूँ ना. तुम्हें आता है? ठीक है. व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच हेतू आहे की मी माझ्या मुलांचं बालपण जपून ठेवावं. ते लहान होते तेव्हा आम्ही कसे होतो, त्यांच्यासाठी काय काय केलं हे ते मोठे झाल्यावर बघतील तेव्हा नक्कीच जाण ठेवतील की आपले आई वडील आपल्यासाठी कसे करत होते, काय करत होते, किती खुश ठेवत होते. राजमाता जिजाऊ गार्डन. आम्ही निघालो पण आम्हाला माहित नाही कुठे जायचे. आम्हाला माझ्या एका मैत्रिणीने सांगली होती डायनासोर गार्डन. आम्ही डायनासोर गार्डन सर्च केलं तर त्या गार्डनचं नाव काय निघालं माहिती आहे? राजमाता जिजाऊ गार्डन. म्हणून असं काही कोणी सांगले की लगेच भरोसा करून निघायचं नसते. पण आम्ही निघालो म्हणून आधी सर्च करायचं असते. आपल्याकडे गुगल आहे सर्च करायला. मला बाहेर आले की काय लईच खुशी होते का, पण बाहेर घेऊन यायला कोणी नाही. लय महाग लागून लहान लेकरासारखं लय दिवसापासून महाग लागत ते. आज वेळ भेटला कसा तरी आले. कैसे सांड गया इतना सारा पाणी. इथलची एवढी गर्दी बघून लेकरं कावरे बावरे होत होते. एकटे एकटे राहून सवय तर पडले आम्हाला. म्हणजे स्वतःला लाईव्ह असं नटखटपणा करताना, आगाव किडे करताना बघून म्हणजे त्यांना कसं एक वेगळंच हास्य येईल, वेगळीच खुशी, आनंद. जेव्हा मी लहानपणीचे माझे फोटो बघते, म्हणजे आमच्याकडे तरी नाहीत पण म्हणजे माझ्या आत्यानं त्यांनी असं म्हणजे काढलेले फोटो आहेत, त्यांच्याकडे असं बघल्यावर म्हणजे एवढं छान वाटतं, एवढं छान की बस. म्हणजे मी लहानपणी अशी होते. पण आता बघा, तेच जर आपल्या लेकरांना असं लाईव्ह व्हिडिओ बघितले की स्वतःचे की मी हे असं दिसत होतो, मी असं करत होतो, स्वतःचं बोलणं स्वतःच्या कानानं ऐकून किती म्हणजे ते एक वेगळा आनंद असणार. आम्हाला 9 महिने कंप्लीट होतात आणि इथं आल्यापासून एकदाही कुठंच आम्ही फिरायला गेलो नाही. म्हणजे इथं पुण्यामध्ये बरं का, म्हणजे कुठंच घेऊन गेले नव्हते. पप्पाकडं ते असं भरपूर वेळा गेलो आम्ही, पण असं फिरायला गार्डनला वगैरे असं कुठंच गेलो नाही. आणि खरं शपथ एवढं मस्त होतं ना हे गार्डन. म्हणजे लेकरांसाठी तर खूप छान आहे. जेव्हा आम्ही म्हणजे एंट्री केल्या ध्रुवी तर अशी भयानक पागल झाली हे डायनोसॉर बघून. की म्हणजे ते डायनोसॉर बघून तिला
तिला असं म्हणजे ते रोज व्हिडिओमध्ये बघून तिला असं वाटायचं की म्हणजे आपण म्हणजे तिचं असं एक वेगळंच असायचं की म्हणजे म्हणायची मम्मा मुझे ये चाहिए, मम्मा मुझे वो चाहिए. ते व्हिडिओमध्ये बघून मुझे स्विंग करना है, मुझे जम्पिंग करना है. म्हणजे आम्ही तिला घेऊन गेलो तर मग तिनं म्हणजे ते बघून एकदम अशी खुश होत होती. तिनं असं ते डायनासोरला हात लावायला एवढं एक्सायटेड होती म्हणजे मला हात लावून दाखवू, असं हात लावू दे असं म्हणत होती. मग मी तिला उचलून घेतले, त्याला हात लावले आणि बच्चूला तर असं मस्त होत होतं. त्यानं वेड्यासारखं इकडं तिकडं फिरत होता, म्हणजे असं नाकात वारं भरल्यासारखं मस्त फिरत होता. कोणाकडं पण जात होता, कोणाच्या पण पायात जात होता. रोडच्या साईडला बसला, तिथं मस्त गवत असं काढत होता, गवत तोंडात घालत होता. म्हणजे असं एक त्यांना एक वेगळं इन्व्हायरमेंट होतं, एक वेगळं असं छान, म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही एवढे लेकरं खुश होते. म्हणून मला असं वाटते की आपण आपल्या लेकरांना आपल्याला भलेही जर नेहमी कुठं घेऊन जाणं होत नसेल तर महिन्यातून एकदा तरी कुठंतरी बाहेर घेऊन जायला पाहिजे. कारण लहानपणीच्या ज्या आठवणी असतात ना, म्हणजे लेकराचं माइंड एकदम असं काहीतरी नवीन विचार करण्यासाठी, त्याला छान वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करण्यासाठी मला असं वाटते की त्याला प्रोत्साहन भेटते. तर आपण लेकरांना कुठं ना कुठं फिरायला घेऊन जायला पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला लावलं पाहिजे. माझी ध्रुव एवढा आगाऊपणा करते. बच्चू एवढा छोटा आहे तरी पण त्याला ढकलणं, त्याच्या अंगावर चढणं, त्याला घेऊन सोबत कुठंतरी चढणं, ह्या दोघांचं एवढं भयानक मारामारी असते, एवढं भयानक. मी म्हणजे असं त्यांना असं हानी होईल असं काही म्हणजे लक्ष ठेवते, पण म्हणजे त्यांना खेळू देते, मनसोक्तपणे खेळू देते त्यांना. म्हणजे असं लेकरांना त्यांच्या मनावर थोडंसं करू द्यायचं. तर आपण ह्या गार्डनचं बोलूया. हे गार्डन खरंच शपथ तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर नक्की इथं जा. आणि ह्या गार्डनचं नाव राजमाता जिजाऊ असं गार्डनचं नाव आहे. आणि जा एकदा बघा, म्हणजे लेकरांसाठी खूप छान आहे, आपल्याला पण छान वाटेल. आणि तिथं असे मस्त ते लाइटिंग वगैरे लावलेले आहेत. एक असं महल असल्यासारखं आहे. आणि मग ते असं वेगवेगळे डायनासोर, 4-5 पद्धतीचे काहीतरी वेगळ्या प्रकारचे डायनासोर होते तिथं. आणि ध्रुवीचं सू आली मम्मा, भूक लागली मम्मा चालूच होतं. एक टाईम होता म्हणजे ध्रुव म्हणत होती माझा व्हिडिओ कर, माझे फोटो काढ. म्हणजे ते बघून असं म्हणजे वाटलं की अरे इकडे आपलं लेकरू मॅच्युअर झाले, मोठं झाले. आणि तिला हे असले झोके वगैरे खेळायला, हे असं घसरगुंडी ते करायला खूप आवडते. तिनं घरी पण म्हणजे म्हणती मला असं कर तसं कर. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तर तिनं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त इथं एन्जॉय केली. झोक्यावर बसली आणि परत हे घसरगुंडी खेळली. पण घसरगुंडीमध्ये ते असं जिगजाग असल्यामुळं तिनं घाबरली होती. मग तिथं म्हणजे असं मस्त होतं, पण तिथले जे मोठे जे लेकरं होते ना तिथं, ते लेकरं उतरतच नव्हते, बसूच देत नव्हते. आम्ही एवढा वेळ थांबलो तिथं. आणि काही होते, एक चांगलं मोठं माणूस होतं. एखादी व्यक्ती म्हणते ना आता अरे 15-20 मिनटं झाले इथं थांबलेत, एवढा वेळ झाला आपलं लेकरू खेळाले. तर आमचं तर लेकरू आहे 3.5 वर्षाचं, 2 मिनटं खेळू दे त्याला. 2 मिनटं जरी खेळली असती तर तिचं खूप जास्त झालं असतं, तिनं मनानंच उतरली असती. पण ते माणूस असं म्हणायला सुद्धा तयार नव्हतं की तिला खेळू दे. मला अशा लोकांचा खूप राग येते, म्हणजे असे कसे लोक असू शकतात की. आणि हे एक डायनासोर आहे, त्याच्यामध्ये अशी एक मोठी लांब लाईन लागलेली होती आणि आपल्याला असं लाईनमध्ये थांबून त्याच्यामध्ये जायचं होतं. माझी तर खूप इच्छा होती की मध्ये जावं, त्याच्यात असं हाय काय बघावं. पण अशी ही लाईन बघून मी म्हणजे नाही, बस हमारे बस का नहीं है बॉस, अभी बस करो और यहाँ से निकलो. म्हणजे एवढ्या मोठ्या लाईनमध्ये थांबून एकतर बच्चूला घेऊन हात एवढा दुखत होता, असं माझ्या हाताला गोळे आले होते. आणि मग मी म्हणले राहू दे आता, नको म्हणले. सीड पण म्हणले आता राहू दे, चल म्हणले जाऊया आपण. मला होत नाही म्हणले आता हे एवढं घेणं. मग आम्ही गेलो नाही. मग ध्रुवी पण म्हणजे असं लाईनमध्ये थांबायला, तेवढे समोर लोक होते, तिनं म्हणत होते डायरेक्ट मध्ये चल. समोरचे लोक कसे जाऊ देतील. मग आम्ही म्हणलो नाही चल